गोपीनाथ मुंडे, एका शेतकऱ्याच्या मुलाचा दिल्लीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. कधीकधी परिस्थिती माणसाला गरीब बनवते, पण स्वप्न आणि मेहनत त्याला इतिहास घडवायला शिकवतात. 1949 साल. बीड जिल्ह्यातील नाथरा हे छोटंसं गाव. मातीची घरं, कच्चे रस्ते आणि शेतीवर अवलंबून असलेली माणसं. अशाच एका साध्या शेतकरी कुटुंबात 12 डिसेंबर 1949 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला. घरात श्रीमंती नव्हती, पण संस्कारांची श्रीमंती होती. लहानपणी सकाळ होताच ते वडिलांसोबत शेतात जात. बैलांना पाणी पाजणं, नांगरणीला मदत करणं आणि मग अनवाणी पायांनी शाळेत जाणं, हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. अनेकदा पुस्तकं विकत घेण्यासाठीही पैसे नसत. जुन्या पुस्तकांवरच शिक्षण सुरू होतं. पण त्यांना विश्वास होता की शिक्षणच आयुष्य बदलू शकतं. शाळेत ते नेहमी प्रश्न विचारायचे. शिक्षक म्हणायचे, हा मुलगा पुढे मोठं काहीतरी करणार. कॉलेजसाठी ते अंबाजोगाईला गेले. गावातून शहरात जाणं सोपं नव्हतं. आर्थिक अडचणी होत्या, पण त्यांनी हार मानली नाही. कॉलेजमध्ये असताना त्यांचा परिचय विद्यार्थी चळवळीशी झाला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणं, नेतृत्व करणं, हे त्यांचं नवं आयुष्य होतं. याच काळात त्यांची भेट प्रमोद महाजन यांच्याशी झाली. दोघांची मैत्री पुढे राजकारणातही कायम राहिली. नंतर त्यांनी प्रमोद महाजन यांच्या बहिणी प्रज्ञा यांच्याशी विवाह केला. आता त्यांच्या आयुष्याचा खरा संघर्ष सुरू झाला. ते गावोगावी फिरू लागले. लोकांच्या अडचणी ऐकू लागले. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याची समस्या, बेरोजगारी, प्रत्येक विषयावर ते लोकांसोबत उभे राहिले. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाड्यात भाजप उभी करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्या काळात पक्ष मोठा नव्हता. सभा घ्यायला लोक कमी यायचे. अनेकदा स्वतःच्या पैशातून प्रवास करावा लागायचा. पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. त्यांचा विश्वास एकच होता, आज नाही तर उद्या लोक आपल्या कामाला नक्की ओळखतील. त्यांची मेहनत फळाला आली. 1980 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. गावातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आता महाराष्ट्र विधानसभेत लोकांचा आवाज बनला होता. त्यांच्या भाषणात दिखावा नव्हता. ते थेट सामान्य माणसाच्या भाषेत बोलायचे. हळूहळू त्यांची ओळख महाराष्ट्रभर वाढत गेली. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं. गोपीनाथ मुंडे यांची उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून निवड झाली. हा क्षण फक्त त्यांच्यासाठी नव्हता, तर त्या प्रत्येक गरीब कुटुंबासाठी होता, ज्यांना वाटत होतं की मोठं पद फक्त श्रीमंतांच्या मुलांनाच मिळतं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी साधेपणा सोडला नाही. गावाकडचा माणूस भेटायला आला की तो थेट त्याच्यासोबत जमिनीवर बसून बोलायचे. म्हणूनच लोक त्यांना नेता नाही तर आपला माणूस म्हणायचे. 1999 मध्ये सत्ता गेली. अनेक जण खचले असते, पण गोपीनाथ मुंडे नाही. ते विरोधी पक्षनेते झाले. सरकारला कठोर प्रश्न विचारले. लोकांच्या समस्या विधानसभेत मांडल्या. त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध झालं होतं, सत्ता कायमची नसते, पण लोकांचा विश्वास कायम ठेवावा लागतो. 2009 मध्ये ते लोकसभेत पोहोचले. त्यांच्या कामाची दखल आता संपूर्ण देश घेऊ लागला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आलं. गोपीनाथ मुंडे यांना ग्रामीण विकास मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. गावातून दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्ण झाला होता. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 3 जून 2014 सकाळची वेळ. दिल्लीमध्ये त्यांच्या गाडीचा अपघात झाला. देशभरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण लोकांनी फक्त एक नेता गमावला नव्हता, तर सामान्य माणसाचा आवाज हरवला होता. आजही महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा उल्लेख झाला की संघर्ष, साधेपणा आणि जनतेसाठी आयुष्यभर काम करणारा नेता डोळ्यासमोर उभा राहतो.